छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री रिजन ए चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, पीडीएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, सेंट्रल एमसीसी अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया अशा सर्व कोर्स बद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाराष्ट्रामध्ये रिजन ए व्हेटरनरीचे 4 रिजन पडतात, तर त्यापैकी रिजन ए चा आपण माहिती घेणार आहोत. बाकीच्या रिजनचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. रिजन बी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. रिजन ए मध्ये बघा टोटल 2 कॉलेज आहेत. रिजन ए मध्ये कोणतं नागपूर वेटरनरी कॉलेज एक आहे आणि अकोला वेटरनरी कॉलेज आहे. तर यामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? नागपूर वेटरनरी आणि अकोला वेटरनरी. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम असे एवढे जिल्हे येतात यामध्ये. नागपूर आणि अकोला या रिजन मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर या जिल्ह्यामध्ये तुमचं असणं गरजेचं आहे. त्याचा रिजन काय? तर व्हेटरनरी, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्सच्या जे सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्या 2 याच्यामध्ये डिवाइड केलेल्या आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. 2 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहेत. एक रिजन कोटा असतो आणि एक स्टेट कोटा असतो. तर रिजन कोटाच्या सीट ज्या आहेत त्या रिजन मध्ये समजा या जिल्ह्यामधला जर विद्यार्थी असेल, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्याला या नागपूर आणि अकोला इथे 70% सीट रिझर्व्ह राहणार आणि उर्वरित जर जिल्ह्यामधून जर विद्यार्थी येत असेल तर त्याला नागपूर आणि अकोलामध्ये 30% सीट रिझर्व्ह राहणार. हे कोणकोणत्या बाकीचे उर्वरित जे जिल्हे आपले मराठवाडा रिजन असू द्या किंवा आपलं मुंबई रिजन, कोकण रिजन या जर रिजन मध्ये जर विद्यार्थी येत असतील, सोलापूर, कोल्हापूर इकडले जर विद्यार्थी येत असतील त्यांना फक्त 30%च रिझर्वेशन याच्यामध्ये राहील नागपूर व अकोल्यामध्ये. तर आता आपण सुरू करूया. कॅटेगरी वाईज कट ऑफ काय असू शकतो. सर्वप्रथम आपण याचा हे बघूया, याच्यामध्ये सीट्स किती येतं, रिजन वाईज सीट्स किती येतं, तसेच स्टेट वाईज म्हणजे याच्यानुसार सीट्स किती येतं. तर सांगायचं झालं तर टोटल जे सीट्स आहेत नागपूर आणि अकोला वेटरनरी कॉलेजमध्ये 148 सीट्स आहेत. 148 सीटचं त्यांनी डिव्हिजन कसं केलं गेल्या वर्षी त्यानुसार मी सांगत आहे. यावर्षी थोडासा चेंज असू शकतो. गेल्या वर्षी त्यांनी 103 ज्या सीट्स आहेत रिजन कोट्यासाठी दिल्या आणि उर्वरित जे सीट्स आहेत म्हणजे 45 सीट ज्या आहेत स्टेट कोटासाठी दिल्या होत्या. तर स्टेट कोटासाठी कारण की 30% सीट्स राहतात स्टेट कोटासाठी आणि रिजन कोटासाठी 70. त्या अशा प्रकारे त्यांनी डिव्हिजन केलं होतं. तर त्यापैकी जे आहे 148 पैकी जे नागपूरच्या ज्या टोटल सीट होत्या त्या 47 ज्या आहे ते नागपूरच्या सीट त्या 56 जे सीट्स आहेत त्या नागपूरच्या सीट होत्या आणि 47 ज्या सीट्स आहेत त्या अकोल्याच्या सीट होत्या. अशा प्रकारे त्यांनी गेल्या वर्षी डिव्हिजन केलं होतं. 47 ज्या सीट्स होत्या त्या नागपूरच्या होत्या आणि अकोल्याच्या ज्या सीट्स होत्या त्या 56 होत्या. या प्रकारे असं डिव्हिजन केलं होतं. तर आता आपण त्याचा कॅटेगरीनुसार काय कट ऑफ असू शकतो याबद्दल माहिती करणार आहोत. तर एसटी कॅटेगरी असेल तर 315, ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल तुमची तर 305, एनटीबी कॅटेगरी असेल तर 366, एससी कॅटेगरी असेल तर 388, एससीबीसी कॅटेगरी असेल तर 411, ओबीसी कॅटेगरी असेल तर 443, विजे कॅटेगरी म्हणजे DT1 कॅटेगरी असेल तर तुमची 449, जनरल कॅटेगरी असेल तुमची तर 457. आता हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन होऊ शकते. एससी कॅटेगरी 388, पुन्हा एकदा सांगतो, एसटी कॅटेगरी 315, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 305, एनटीबी कॅटेगरी 366, एससी कॅटेगरी 388, एससीबीसी कॅटेगरी 411, ओबीसी कॅटेगरी 443, विजे कॅटेगरी 449,
आणि जनरलची कॅटेगरी असेल तुमची तर 457. या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तसेच तर तुम्हाला महाराष्ट्रातील बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स मध्ये ऍडमिशन भेटू शकतो. आणि हा कट ऑफ खूप व्हेरिएशन करणार आहे, कारण कसं किती विद्यार्थ्यांचा वेटरनरीकडे कल येतो, किती विद्यार्थी वेटरनरीसाठी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतील यावर हा पूर्णपणे कट ऑफ डिपेंड करतो. कारण की तुम्ही बघितलं असेल सीट्स जास्त नाहीत, 103 सीट्स आहेत. तर जेवढे जास्त विद्यार्थी तेवढा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जर जास्त मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी जर वेटरनरीला प्रेफरन्स दिलं तर कट ऑफ हाय जाऊ शकतो. तर तसंही बघूया, आता मेरिट लिस्ट म्हणजे वेटरनरीची सेपरेट मेरिट लिस्ट असते, त्यानं त्या आल्याशिवाय आपल्याला एक्झॅक्टली कट ऑफ सांगणं तर कदाचित शक्यच नाहीये. पण हा मी एक रफली सांगितलाय. यामध्ये जर तुमचा प्लस मायनस 20 ते 30 मार्क जर असतील तर तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. आता टोटली डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी त्याच्यामध्ये फॉर्म भरतात वेटरनरीसाठी. तसेच या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये अजून पण रिझर्वेशन राहते, म्हणजे ऍग्रीकल्चर सर्टिफिकेटचं एक रिझर्वेशन राहते, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं एक रिझर्वेशन आहे, फ्रीडम फायटरचं एक रिझर्वेशन आहे, त्यानंतर डिफेन्सचं एक रिझर्वेशन आहे. तर हे जे रिझर्वेशन आहेत ते मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते. तर त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याजवळ शेती असेल तर त्याचं रिझर्वेशन भेटतं तुम्हाला. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे गव्हर्नमेंटच्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या घरातल्या कोणाला जर काही जीवितहानी वगैरे झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटते. आणि फ्रीडम फायटर म्हणजे भारतामध्ये ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलेले असेल तुमच्या आजोबांनी वगैरे, तर त्याचं पण तुम्हाला एक हे भेटतं रिझर्वेशन. आणि डिफेन्स म्हणजे आपलं आर्मी मधले जर कोणी असेल तर त्यांना पण रिझर्वेशन भेटतं. असा एक अंदाजी कट ऑफ आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिजन बी चा एक कट ऑफ बघूया. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.